नमस्कार. आज बघूया हेमॅच्युरिया. हेमॅच्युरिया म्हणजे काय? हेमॅच्युरिया म्हणजे युरिन मध्ये ब्लड येणे, लघवीमध्ये ब्लड येणे. ते मायक्रो असेल किंवा मेजर असेल. हेमॅच्युरिया बेसिक पासून समजून घेण्यासाठी आपल्याला युरिन तयार होण्यापासून शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याला कोणकोणत्या प्रोसिजर मधून जावं लागतं हे एकदम डिटेल मध्ये समजून घेऊया. हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पूर्ण युरिनरी ट्रॅक्ट स्टेप बाय स्टेप बघावं लागेल. तर युरिनरी ट्रॅक्ट स्टेप बाय स्टेप बघण्यासाठी त्याचे दोन भाग करूया. एक अप्पर युरिनरी ट्रॅक्ट आणि लोअर युरिनरी ट्रॅक्ट. अप्पर युरिनरी ट्रॅक्ट मध्ये किडनी आणि युरेटर येते आणि लोअर युरिनरी ट्रॅक्ट मध्ये ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा येते. किडनीमध्ये कोणत्या रिझनमुळे युरिन मध्ये ब्लड येऊ शकतो? तर किडनी ही बीन शेप आहे. किडनी एका माणसामध्ये 2 किडनी असतात. किडनीची लेंथ 10 ते 12 सेंटीमीटर असते. एका किडनीमध्ये फिल्ट्रेशन करण्यासाठी, ब्लड फिल्ट्रेशन करण्यासाठी 1 मिलियन नेफ्रॉन्स असतात. हा मेजर पार्ट आहे. नेफ्रॉन हा मेजर पार्ट आहे ब्लड फिल्ट्रेशनचा. एका मिनिटाला अर्धा कप ब्लड फिल्टर करते किडनी. अर्धा कप म्हणजे 50 गॅलन एका दिवसाला ब्लड फिल्टर होते आपल्या किडनीद्वारे. 50 गॅलन म्हणजे 180 लिटर ब्लड फिल्टर एका दिवसाला होते आणि त्याच्यामधून 1200 ते 2000 ml युरिन तयार होतं किडनीमध्ये आणि ते युरिन समोर जाऊन ब्लॅडर मध्ये जमा होऊन शरीराच्या बाहेर पडतं. तर किडनीद्वारे कोणत्या प्रकारे ब्लड युरिन मध्ये मिक्स होऊ शकतं त्याचे रिझन आहेत हेमोडायनॅमिक डिसीज, काही किडनी डिसीज आहेत, नेफ्रोटिक सिंड्रोम आहे, जे हेमोफिलिया वगैरे, ब्लड कॅन्सर, हे जे डिसीज आहेत हे किडनी मधून युरिन मध्ये रक्त येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर रिनल फेल्युअर आहे, ते अक्यूट असो किंवा क्रॉनिक असो. रिनल फेल्युअर मुळे पण लघवीमध्ये किडनीद्वारे रक्त येऊ शकतं. तो किडनी कॅन्सर आहे आणि किडनीला झालेली इंजुरीमुळे पण किडनीमुळे युरिन मध्ये रक्त येण्याचे चान्सेस असतात. नंबर 2 युरेटर. नंबर 2 आहे युरेटर. युरेटर म्हणजे किडनीमध्ये तयार झालेली लघवी युरेटरद्वारे ब्लॅडर मध्ये जमा होते. युरेटरचं काम आहे किडनीमध्ये तयार झालेली लघवी ब्लॅडर मध्ये साठवणे. तर याची लेंथ 8 ते 10 इंच असते आणि याची विड्थ 6 ते 8 mm आहे. तर 6 ते 8 mm म्हणजे जो किडनी स्टोन आहे, किडनी स्टोन 6 ते 8 mm पर्यंतच नॅचरल निघून जाऊ शकतो असे का म्हणतात? तर तो जे युरेटर आहे, युरेटरची विड्थच तेवढी आहे 6 ते 8 mm. त्याच्यामुळे आपण इझिली नॅचरली पास होणारा स्टोन हा 6 ते 8 mm पर्यंतच असतो. त्याच्यापेक्षा मोठा स्टोन नॅचरली पास होऊ शकत नाही आणि जर तो स्टोन युरेटर मध्ये अडकून इंजुरी होऊ शकते, इम्पॅक्ट होऊन इंजुरी होऊ शकते. याच्यामुळे ट्रॉमा आहे, ऑब्स्ट्रक्शन स्टोन आहे, नेफ्रोटिक सिंड्रोम, त्याच्यामुळे हायड्रोनेफ्रोसिस होऊ शकतं. हायड्रोनेफ्रोसिस झाल्यामुळे पण युरिन मध्ये युरेटरमुळे ब्लड येऊ शकतं. नंबर 3 आहे युरिनरी ब्लॅडर. आता आपण लोअर युरिनरी ट्रॅक्ट मध्ये आलोय. तर लोअर युरिनरी ट्रॅक्ट मध्ये युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरला पाहिलं तर युरिनरी ब्लॅडरची कॅपॅसिटी मेल मध्ये 700 ml असते आणि फिमेल मध्ये 500 ml असते. त्याच्यामध्ये 200 ml युरिन जमा झाल्याच्या नंतर आपल्याला युरिन सेन्सेशन येतं आणि ज्यावेळेस आपण युरिन पास करतो त्यावेळेस युरिन मध्ये 350 ml युरिन पास करतो आपण. तर युरिनरी ब्लॅडर मधून कोणत्या कारणामुळे लघवीमध्ये रक्त येऊ शकतं? त्याची कारण आहेत सिस्टायटिस. सिस्टायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ब्लॅडर किंवा युरिनरी ब्लॅडरचे इन्फेक्शन, याला सिस्टायटिस म्हणतात. त्याच्यामुळे पण युरिन मध्ये ब्लॅडरद्वारे ब्लड येऊ शकतं. नंबर 2 आहे मोबिलाइज स्टोन. जो स्टोन ब्लॅडर मध्ये फिरता आहे त्याच्यामुळे इंजुरी होऊन युरिन मध्ये ब्लड तयार होऊ शकतं. युरिन मध्ये ब्लड तयार होऊ शकतं ब्लॅडर मध्ये. आणि UTI आणि इंजुरी, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि इंजुरी, हे युरिनरी ब्लॅडरची कारणे आहेत की ज्यामुळे युरिनरी ब्लॅडरमुळे ब्लड येऊ शकतं. आणि लास्ट पार्ट आहे लोअर युरिनरी ट्रॅक्टचा युरेथ्रा. युरेथ्राचं काम आहे ब्लॅडर मधील युरिन शरीरामधून बाहेर काढणे. तर त्याची फिमेल मध्ये लेंथ आहे 3 ते 4 सेंटीमीटर आणि मेल मध्ये आहे 7 ते 8 इंच आणि 18 ते 20 सेंटीमीटर एवढी असते. याचं काम आहे फक्त युरिन ब्लॅडर मधून शरीराच्या बाहेर टाकणे. लोकल लेवलला जी इंजुरी झालेली आहे किंवा लोकल लेवलला जे इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे युरिन मध्ये
ब्लिडिंग होऊ शकते. आपल्याला पाहायचं आहे की रक्ताचं स्वरूप ते डार्क आहे, फेंट आहे, का ब्लॅकिश कलर आहे, का फ्रेश कलरचा रक्त आहे, ते किती आहे हे ऑब्झर्व करायचे. आणि रिकरंट होते का एक टाइम किंवा 2 टाइम झालेला असं असल्यास, शक्य असल्यास त्या युरिनचा फोटो काढायचा आहे किंवा व्हिडिओ करायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला युरोलॉजिस्टला दाखवता येईल. युरोलॉजिस्टकडे गेल्याच्या नंतर ते तुम्हाला अल्ट्रासोनोग्राफी, केयूबी एक्सरे, ब्लिडिंग टाइम, क्लॉटिंग टाइम आणि USG ऍब्डोमेन सोनोग्राफी, ऍब्डोमेन पेलिव्हची सोनोग्राफी करायला सांगतील. आणि पुढचा सल्ला युरोलॉजिस्टच्या ओपिनियन नुसारच ट्रीटमेंट घ्यायची आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि ही माहिती, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.